नमस्कार. विज्ञानयात्री रामचंद्रन यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्या संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री रामचंद्रन हे जागतिक कीर्तीचे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, जैव भौतिकशास्त्रज्ञ. प्रथिनाची रचना समजून घेण्यासाठी त्यांनी विकसित केलेला रामचंद्रन प्लॉट आणि कोलॅजेनच्या त्रिसूत्रीय संरचनेचे मॉडेल यासाठी ते जगभर प्रसिद्ध आहेत. विज्ञानयात्री रामचंद्रन यांचा जन्म दिनांक 8 ऑक्टोबर 1922 रोजी केरळच्या एर्नाक्युलम येथे जुन्या कोचीन संस्थानात झाला. रामचंद्रन यांचा जन्म केरळच्या एर्नाकुलम येथील जुन्या कोचीन संस्थानात झाला. त्यांनी 1939 मध्ये तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमधून भौतिकशास्त्र विषयात BSc ऑनर्स ही पदवी पूर्ण केली. 1942 मध्ये बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात दाखल झाले. भौतिकशास्त्रातील आपली आवड लवकरच लक्षात आल्यावर त्यांनी नोबेल पारितोषिक विजेते CV रामन यांच्या मार्गदर्शनाखाली आपला पदव्युत्तर आणि डॉक्टरेट प्रबंध पूर्ण करण्यासाठी भौतिकशास्त्र विभागात प्रवेश घेतला. सन 1942 मध्ये त्यांनी बेंगळुरू येथून प्रबंध सादर करून मद्रास विद्यापीठातून भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यावेळी त्यांनी मद्रासच्या कोणत्याही महाविद्यालयात शिक्षण घेतले नव्हते. त्यानंतर सन 1947 मध्ये त्यांना DSc पदवी मिळाली. त्यांनी प्रामुख्याने क्रिस्टल फिजिक्स आणि क्रिस्टल ऑप्टिक्स या विषयांचा अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासादरम्यान त्यांनी एक्स-रे मायक्रोस्कोपीसाठी एक्स-रे फोकसिंग मिरर तयार केला. क्रिस्टल टोपोग्राफीचे परिणामी क्षेत्र, क्रिस्टल वाढ आणि घन अवस्था प्रतिक्रियाशीलतेशी संबंधित अभ्यासात वापरले जाते. त्यानंतर रामचंद्रन यांनी केम्ब्रिजमधील कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत 2 वर्ष म्हणजे 1947 ते 1949 यात ही कालावधी घालवली. तेथे त्यांनी अग्रगण्य क्रिस्टलोग्राफी तज्ज्ञ विल्यम अल्फ्रेड वूस्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एक्स-रे डिफ्यूज्ड स्कॅटरिंग आणि लवचिक स्थिरांक निश्चित करण्यासाठी त्याचा उपयोग या विषयावर PhD मिळवली. PhD पूर्ण केल्यानंतर ते सन 1949 मध्ये भारतातील बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये भौतिकशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून परतले. सन 1952 मध्ये ते मद्रास विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी क्रिस्टल फिजिक्सवरील आपले कार्य सुरू ठेवले. तथापि त्यांची आवड जैविक मॅक्रो मॉलिक्युल्सच्या संरचनेकडे वळली. एक्स-रे विवर्तन वापरून रामचंद्रन यांनी गोपीनाथ काथा यांच्यासोबत सन 1954 मध्ये नेचर जर्नलमध्ये कोलॅजेनची ट्रिपल हेलिकल रचना प्रस्तावित करून प्रकाशित केली. त्यामुळे मद्रास ग्रुपकडे जगभरातील वैज्ञानिकांचे लक्ष वेधले गेले. मद्रास विद्यापीठात प्राध्यापक रामचंद्रन हे प्रसिद्ध कुलगुरू आणि ख्यातनाम डॉक्टर वैद्यकीय शास्त्रज्ञ सर आर्कोट लक्ष्मणस्वामी मुदलिया यांचे आवडते होते. समस्या अधिक मूलभूत स्तरावर सोडण्याच्या इच्छेने रामचंद्रन यांनी त्यावेळी ज्ञात असलेल्या विविध पॉलिपेप्टाईड संरचनेचे परीक्षण करण्यासाठी त्यांनी सर्वसाधारणपणे कोणत्याही संरचनेचे परंतु विशेषतः पेप्टाईडचे परीक्षण आणि मूल्यांकन करण्यासाठी वापरता येईल असा एक चांगला मापदंड विकसित करण्यासाठी या माहितीचा वापर करण्याचे ठरवले. सन 1962 मध्ये गणितामधून जो निकाल समोर आला तो सामान्यतः रामचंद्रन प्लॉट म्हणून ओळखला जातो. सन 1963 मध्ये जर्नल ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये प्रकाश झालेला आणि प्रथिन संरचना क्षेत्रात एक आवश्यक साधन बनलेला हे संशोधन फारच महत्त्वाचे ठरले. जेव्हा त्यांची प्रथम गणना केली गेली तेव्हा कोणत्याही प्रथिनासाठी स्फटिक रचना क्वचितच प्राप्त झाल्या होत्या. रामचंद्रन प्लॉट हा भारतीय भौतिकशास्त्रज्ञ GN रामचंद्रन यांनी सन 1963 मध्ये विकसित केलेला एक आलेख आहे. तो प्रथिनाच्या रचनेतील अमायनो आम्लांच्या बॅकबोन कोन फाय साय दर्शवतो. हे आलेख प्रथिने स्थिर आहेत की नाही हे समजण्यासाठी वापरले जातात. रामचंद्रन प्लॉट हे प्रथिन कशा प्रकारे घडी घालतात हे समजण्यास मदत करतात. हा आलेख अनुमत आणि अननुमत कोन दाखवतात. हे कोन स्टेरिक अडथळे कमी करतात ज्यामुळे प्रथिन रचना स्थिर राहते.
रामचंद्रन प्लॉट हा आलेख प्रथिनांच्या त्रिमितीय रचनेचा अभ्यास करण्यासाठी जीवशास्त्रात एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. जी.एन. रामचंद्रन यांनी कोलॅजनची तिहेरी सर्पिलाकार रचना शोधून काढली होती. थोडक्यात रामचंद्रन प्लॉट हा प्रथिनांच्या संरचनेच्या विश्लेषण करणारा नकाशा किंवा आलेख आहे, जो प्रथिने कशी दुमडले जातात हे स्पष्ट करतात. सन 1960च्या दशकाच्या मध्यापासून पुढे रामचंद्रन यांनी क्रिस्टलोग्राफीचा अभ्यास सुरू ठेवला, ज्यामध्ये पेप्टाइडचे स्वरूप, बेटा टर्नचे प्रकार, प्रोफाईल औषधांचे स्वरूप, सिस पेप्टाइड युनिट्स, पेप्टाइडच्या नॉन प्लॅनॅरिटीची घटना आणि गरज, NMR कपलिंग कॉन्स्टंट, L&D अवशेष असलेले पेप्टाइड यासह इतर महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता. प्रथिने आणि पॉलिपेप्टाइड संरचनेवरील संशोधनासाठी त्यांना सन 1968मध्ये प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू फेलोशिप प्रदान करण्यात आली. ते या फेलोशिपच्या पहिल्या प्राप्तकर्त्यापैकी एक होते. रामचंद्रन यांना एक्स-रे क्रिस्टलोग्राफी, पेप्टाइड संश्लेषण, NMR आणि इतर ऑप्टिकल अभ्यास आणि भौतिक रासायनिक प्रयोग यासारख्या तात्कालीन विखुरलेल्या क्षेत्रांना आण्विक बायोफिजिक्सच्या एका क्षेत्रात एकत्र आणण्यास श्रेय दिले जाऊ शकते. सन 1970मध्ये त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आण्विक बायोफिजिक्स युनिटची स्थापना केली, जे नंतर सेंटर ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी इन बायोफिजिक्स म्हणून ओळखले जाऊ लागले. रामचंद्रन आणि A.V. लक्ष्मीनारायण यांनी कन्व्होल्यूशन बॅक प्रोजेक्शन अल्गोरिदम विकसित केले, ज्यामुळे एक्स-रे टोमोग्राफीद्वारे मिळणाऱ्या परिणामांची गुणवत्ता आणि व्यावहारिकता मोठ्या प्रमाणात सुधारली. पूर्वी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींच्या तुलनेत त्यांच्या अल्गोरिदमने प्रतिमा पुनर्बांधणीसाठी लागणारा संगणकीय प्रक्रिया वेळ लक्षणीयरित्या कमी केला, तसेच अधिक संख्यात्मकदृष्ट्या अचूक प्रतिमा प्रदान केल्या गेल्या. परिणामी एक्स-रे टोमोग्राफिक स्कॅनरच्या व्यावसायिक उत्पादकांनी जवळजवळ छायाचित्रासारख्या परिपूर्ण उच्च रेझोल्युशन प्रतिमांची पुनर्बांधणी करण्यास सक्षम प्रणाली तयार करण्यास सुरुवात केली. सन 1971मध्ये त्यांनी त्यांचे संशोधन प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस म्हणजे PNAS मध्ये प्रकाशित केले. सन 1981मध्ये रामचंद्रन हे जागतिक सांस्कृतिक परिषदेचे संस्थापक सदस्य झाले. रामचंद्रन यांना मिळालेल्या उल्लेखनीय पुरस्कारापैकी भारतीय भौतिकशास्त्रासाठीचा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार आणि रॉयल सोसायटी ऑफ लंडनची फेलोशिप यांचा समावेश आहे. सन 1999मध्ये इंटरनॅशनल युनियन ऑफ क्रिस्टलोग्राफी या संस्थेने त्यांना क्रिस्टलोग्राफीमधील त्यांचा उत्कृष्ट योगदानाबद्दल इवॉल्ड पारितोषिकाने सन्मानित केले. प्रथिनांची रचना आणि कार्य यामधील त्यांच्या मूलभूत योगदानासाठी त्यांना नोबेल पारितोषिकासाठी नामांकन सुद्धा मिळाले होते. सन 1998मध्ये त्यांची पत्नी राजलक्ष्मी यांचे निधन झाल्यामुळे रामचंद्रन खूप दुःखी झाले आणि त्यांची प्रकृती हळूहळू खालावली. आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षात त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि ते पार्किन्सन्स आजाराने ग्रस्त झाले. दिनांक 7 एप्रिल 2001 रोजी वयाच्या 78व्या वर्षी चेन्नई येथे रामचंद्रन यांचे निधन झाले. दरवर्षी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIR न्यू दिल्ली जैविक विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ G.N. रामचंद्रन सुवर्ण पदक प्रदान करते. गोपालकृष्णन नारायणन रामचंद्रन हे जागतिक कीर्तीचे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि जैव भौतिकशास्त्रज्ञ होते. प्रथिनांची रचना समजून घेण्यासाठी त्यांनी विकसित केलेला रामचंद्रन प्लॉट आणि कोलॅजनचे त्रिसूत्रीय संरचनेचे मॉडेल यासाठी ते जगभर प्रसिद्ध आहेत. गोपाल समुद्रम नारायणन रामचंद्रन यांचा जन्म केरळमधील एर्नाकुलम येथे झाला. त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून नोबेल विजेते सर C.V. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली PhD पूर्ण केली. सन 1960च्या दशकात त्यांनी अमायनो ॲसिडच्या अनुमत रचना मॅप करण्यासाठी रामचंद्रन प्लॉट तयार केला. स्ट्रक्चरल बायोलॉजीमध्ये हे एक मूलभूत साधन मानले जाते. त्यांनी कोलॅजन जे त्वचा आणि हाडामधील प्रथिन म्हणून ओळखले जाते, या कोलॅजनच्या संरचनेसाठी पहिले अचूक ट्रिपल हेलिकल मॉडेल मांडले. त्यांनी बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये
मॉलिक्युलर बायोफिजिक्स युनिटची स्थापना केली. ते फेलो ऑफ रॉयल सोसायटीचे सदस्य होते आणि त्यांना जीवशास्त्रातील संशोधनासाठी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले होते. प्रथिनांच्या त्रिमितीय रचनेचे गुपित उलगडणाऱ्या या भारतीय शास्त्रज्ञाने जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्राचा मेळ घालून विज्ञानात मोठे योगदान दिले आहे. आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षात त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि ते पार्किन्सन्स आजाराने त्रस्त झाले. दिनांक 7 एप्रिल 2001 रोजी वयाच्या 78व्या वर्षी चेन्नई येथे रामचंद्रन यांचे निधन झाले. विज्ञानातील रामचंद्रन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.